एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी आज होणार होती, मात्र आता ही सुनावणी शुक्रवारी म्हणजेच पुढे ढकलण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या फोन लाईनवरून आपल्याला जोडण्यात आलेली आहे। भाग्यश्री, आपण पाहतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी आज होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलली आहे, शुक्रवारी होणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर आज तारीख दिलेली होती आणि सांगितलं होतं न्यायाधीशांनी की आपण 2 दिवस खास या सुनावणीसाठी देऊया आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की आज आणि उद्यामध्ये ही सुनावणी आपण पूर्ण करूया। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती जयमौला बागची यांच्याकडे ही सुनावणी सुरू होती आणि आज जी पटलावर केस आली होती तीच मुळात 35 ते 37 नंबरवर होती, त्याच्यामुळे हा नंबर येणं शक्य नव्हतं। त्याचबरोबर आरवली पर्वतातल्या देखील महत्त्वाच्या केसेस ज्या आहेत त्या आज न्यायाधीशांकडे होत्या, त्याच्यामुळे असीम सरोदे यांनी सकाळीच खरं तर स्पष्ट केलेलं होतं की आज ही सुनावणी होणं अशक्य आहे। याचबरोबर काल देखील शासनकथा होती, अनेक मोठ्या व्यक्तींनी देखील आज ही सुनावणी होणार नाही अशी शंका व्यक्त केली होती आणि हेच गोष्ट आज घडलेली पाहायला मिळते। आज तरी निदान ही सुनावणी होणार नाहीये आणि ही सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आली आहे। शुक्रवारी ही सुनावणी पार पडेल असं सांगण्यात येत आहे, मात्र आता शुक्रवारी देखील ही सुनावणी पार पडणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे आपण बघतोय की महापालिकेच्या महापौर पदी कोण बसणार यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेग आलेला आहे। 29 महापालिकांच्या सत्ता स्थापनेचे विषय सध्या सगळीकडे सुरू असताना चिन्हाचा निकाल न आल्याने याचा फटका ठाकरे गटाला बसणार का हे बघणं देखील त्या निमित्ताने महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। या बातम्यासह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच।